नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडियाच्या या पुढच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण असं बघितलं की अनेक दर्शकांच्या आग्रहानुसार वडिलांचा निश्चित रोल काय असतो यावर आपण काही व्हिडिओ बनवणार आहोत. पहिला व्हिडिओ होता बाळ जन्माला आल्यापासनं ते चालतं बोलतं फिरतं वॉकी टॉकी होईपर्यंतचा वडिलांचा रोल. आजच्या भागामध्ये वय वर्ष 1-2 ते वय वर्ष 12 म्हणजे पौगंडावस्था सुरू होण्यापर्यंतचा जो 10 वर्षाचा कालखंड आहे. मेजॉरिटी मुलांमध्ये हा 10 वर्षाचा राहतो, काही मुलांमध्ये थोडा जास्त किंवा कमीसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे अगदी 12च्या ठोक्याला मुलाची पौगंडावस्था सुरू होईल असं समजू नका. तर या 10 ते 12 वर्षाच्या कालखंडामध्ये आईबरोबर बाबांचा काय रोल आहे याबद्दल आपण या एपिसोडमध्ये थोडी माहिती घेऊया. आपण नॉर्मल मुलांबद्दल आणि नॉर्मल कुटुंबांबद्दल बोलतो आहोत. नॉर्मॅलिटीची एक सर्वात मोठी गंमत अशी असते की नॉर्मलचा स्पेक्ट्रम हा खूप मोठा असतो. म्हणजे तुम्हाला जे नॉर्मल वाटतं आहे आणि दुसऱ्या कोणाला तरी जे नॉर्मल वाटतं आहे आणि शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा जे नॉर्मल आहे अशी खूप मोठी वाईड जागा असते. पण नॉर्मॅलिटीच्या एका टोकाला असलेल्या माणसाला दुसऱ्या टोकाला असलेला माणूस भयंकर अबनॉर्मल वाटतो, कारण त्या दोघांमध्ये अंतर खूप असतं. त्यामुळे हे सगळे नॉर्मल आहेत पण एकमेकांकडे मात्र बोटं दाखवता आहेत असं अनेकदा होऊ शकतं. नमनाला घडाभर तेल खर्च करायचं कारण असं की आईबाप आणि मुलं ही एका ठशातनं बनलेली नसतात, वेगळी वेगळी असतात. आणि जसं मूल मोठं होत जातं तसतसं ते वेगळ्या प्रकारे स्वतःचे रंग, स्वतःचे गुण, स्वतःच्या कला आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे वेगळे कंगोरे दाखवायला सुरुवात करतं. आणि मनुष्यत्वाची गंमतच अशी आहे की आईबाप आणि पोरं यांच्यामध्ये फरक असतो, त्यांच्या स्वभावांमध्ये फरक असतो, ते ज्या कालखंडामध्ये वाढता आहेत त्यामध्ये फरक असतो, त्यांच्या आजूबाजूच्या जगातसुद्धा फरक असतो. आणि हा फरक ढळढळीतपणे दिसणे आणि मोठा होणे ह्याचं हे वय आहे. अक्षरशः दर 6 महिन्यांनी, दर वर्षभरानी तुम्हाला तुमचं मूल बदललेलं दिसतं, काहीतरी नवीन शिकलेलं दिसतं, आपण शिकवलेली कुठली तरी गोष्ट विसरून गेलेली आहे हेही दिसतं. आणि या सर्व 10 ते 12 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळी जबाबदारी एकट्या आईवर टाकून ठेवणं हे जरा जास्त होतं. विशेषतः जेव्हा आपण आता छोट्या कुटुंबांमध्ये वाढतो आहोत, आजी आजोबा हे खूप जास्त वयाचे आहेत कारण पिढ्यांमधली अंतरं वाढत आहेत. अशा वेळेस एकट्या आईने ते पालकत्व करणे हे फारसं जमणारं तर नाहीच आहे, पण तुम्हाला फारशा आनंदाकडे नेणारं पण नाही आहे घरातल्या कोणासाठीच. त्यामुळे आपण जरी घरातले कर्ता पुरुष असलो आणि एकुलते एक कमावणारे असलो तरीसुद्धा हा ॲडिशनल रोल सर्व वडिलांना करावा लागतो. ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर तुमचं ट्रॅडिशनल घर असेल, तुमची कुटुंब पद्धती अशी असेल की वडील बाहेर जात आहेत, पैसे कमवत आहेत आणि आई घरी थांबते आहे आणि घर सांभाळते आहे, तरीसुद्धा पालकत्वामध्ये वडिलांना खूप मोठा रोल अदा करावा लागतो, कारण आपण एका वेगळ्या जगात वाढतो आहे. त्याच्यातला पहिला भाग असा आहे की मुलांना ह्याची जाणीव राहिली पाहिजे की आई वडील हे दोघं मिळून घर चालवत आहेत, दोघं मिळून पालकत्व करता आहेत, दोघं मिळून निर्णय घेता आहेत. जी काय गोष्ट घडते आहे त्याची या दोघांमध्ये चर्चा होते आहे, ते दोघं मिळून ठरवता आहेत काहीतरी आणि दोघं मिळून एक मताने ते अंमलातसुद्धा आणत आहेत. हा भाग आहे, हा मुलांना अगदी लहानपणापासून जाणवलेलं असणं गरजेचं आहे. बरं, जी गोष्ट नाही ते मुलांना जाणवू शकत नाही, म्हणजे आईबाबांवर ही जबाबदारी येते की या सर्व गोष्टी त्यांनी करायच्या आहेत. आता हे का करायचं, तर जसं आपण आजी आजोबांच्या पार्टमध्ये बघितलं, आजी आजोबा या एपिसोडमध्ये बघितलं की जर घरातल्या मोठ्यांमध्ये मतभेद असतील तर ते मतभेद शोधून काढणे आणि त्या मतभेदांचा फायदा घेणे आणि तिथे स्वतःचं राज्य एस्टॅब्लिश करणे ही मुलांची नैसर्गिक प्रतिक्षिप्त वृत्ती आहे. सर्व माणसांचीच ही वृत्ती असते, ती मुलांमध्ये उलट अजून जास्त दिसते. त्यामुळे आईवडिलांचं पालकत्वावर एकमत असणे, पालकत्वाच्या विविध अंगाबद्दल, विविध मुद्द्यांबद्दल, आपल्या कुटुंबाचे आपण काय नियम ठरवलेले आहेत याबद्दल त्यांची चर्चा होणं गरजेचं आहे. त्यांच्या दोघांचे जे मतभेद आहेत ते बंद दाराच्या मागे संपलेले असण्याची गरज आहे आणि मुलांसमोर येताना एक भूमिका घेऊन एकत्र समोर राहण्याची गरज आहे. याच्यात सर्वात मोठा भाग असा असतो की आता म्हणजे आपण गेल्या 20-25 वर्षाची गोष्ट करतो आहे की मुलांचे लहानपणी खूप जास्त लाड केले जातात. कुणीतरी एका माणसाने संस्कृतमध्ये लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रम वदाचरेत. म्हणजे पहिली 5 वर्ष मुलांची लाड करावी, पुढचे 10 वर्ष त्यांना शिस्त लावावी आणि एकदा 15-16 वर्षाची मुलं झाली की त्यांना मित्रासारखं वागवायला सुरू करावं असं सांगून ठेवलं आहे. आता संस्कृतमध्ये सांगितलेली प्रत्येकच गोष्ट 100% खरी असते अशी अजिबात नाही. पण ते फक्त संस्कृतमध्ये आहे म्हणून त्याला काहीतरी एक भयंकर वजन येतं. आता हे कोणी लिहिलं आहे, कधी लिहिलेलं आहे, कुठल्या परिस्थितीत लिहिलेलं आहे, हे 100 वर्षापूर्वीच कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे का खरंच 3000 वर्षापूर्वी लिहिलं हे आपल्याला माहिती नाही. पण सध्याची परिस्थिती निश्चित अशी आहे की तुम्हाला मुलांना एकमताने शिस्त खूप लहानपणापासून लावावी लागते. अशी काही कुठे लक्ष्मण रेषा नाही आहे की तोपर्यंत मुलांचे भरपूर लाड करावे आणि ती लक्ष्मण रेषा एकदा ओलांडली की मात्र त्यांना भरपूर शिस्त लावावी. आणि हा गोंधळ या वयात व्हायची शक्यता सर्वात जास्त असते, कारण आई वडील, आजी आजोबा, शिक्षक, तुम्हाला पालकत्वाबद्दल सांगणारी माझ्यासारखी माणसं ह्यांचं कोणाचंही ती एक्झॅक्टली लाईन कुठे आहे याबद्दल एकमत होत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिस्त ही खूप लहानपणापासून यावी लागते. ती सुरुवातीला आईवडिलांकडे बघून येते. आईवडील तुम्हाला कुठल्या गोष्टी बिनबोभाट करू देता आहेत, कुठल्या गोष्टी करायला नाही म्हणता आहेत, यावरनं त्या घराचे नियम त्या मुलाला समजत असतात. शिवाय हे सतत या गोष्टीला नाही म्हणतात का फक्त आजी आजोबा असतात तेव्हा नाही म्हणतात का फक्त बाहेर गेल्यावर नाही म्हणतात याचाही मुलांना अंदाज येतो. आणि या सर्व प्रकारचं हे जे घरातल्या कायद्याचं डायनॅमिक्स आहे ते मुलं खूप लहानपणी समजून घेतात. तर इथे आईवडिलांनी एकत्र काम करायला सुरुवात करायची गरज आहे. पहिल्या भागात आपण असं बघितलं की मूल जेव्हा छोटं असतं तेव्हा आईला जिथे अवघड जातं आहे किंवा जिथे एक्स्ट्रा मदतीची गरज आहे तिथे वडिलांनी उभं राहायचं आहे. तो सर्व नियम या दुसऱ्या वर्षी बदलायला सुरुवात होतो आणि दोघांना मिळून या गोष्टी कराव्या लागतात. याच्यामध्ये सगळं काही येतं. मुलांना सकाळी उठून तयार करणे, त्यांना शाळेत पाठवणे, बसपर्यंत सोडणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना खेळायला वगैरे घेऊन जाणे, त्यांचं होमवर्क गृहपाठ घरी करून घेणे, त्यांना बाहेर खेळायला नेणे किंवा त्यांच्याबरोबर खेळणे, त्यांना रात्री बिछाण्यात घालून झोपवणे, गोष्टी सांगणे, या सर्व जबाबदाऱ्या आता आई आणि वडील दोघांना मिळून कराव्या लागतात, तरच त्या पूर्ण पडू शकतात. ह्याच्यात माझा एक अनुभव असा आहे की सकाळचा जो वेळ आहे की मूल उठल्यापासून मुलाला शाळेच्या बसपर्यंत, रिक्षापर्यंत किंवा शाळेपर्यंत सोडण्यापर्यंतचा हा घरामध्ये खूप गोंधळाचा आणि गडबडीचा वेळ असतो. बहुतेक आया त्यावेळेस किचनमध्ये असतात, काहीतरी आवरत असतात, पटपट तयारी करून सगळ्यांना आणि स्वतःलाही घराबाहेर पडायची तयारी त्या करत असतात. तेव्हा आईच्या बरोबरीने सकाळी उठून मुलांना पटपट तयार करणे आणि शाळेपर्यंत सोडणे ही जर जबाबदारी वडिलांनी घ्यायला सुरुवात केली तर त्या घराचा दिवस खूप चांगला सुरू होतो. बऱ्याचशा बाबा पालकांकडून मला असं ऐकायला मिळतं की त्यांना रात्री यायला उशीर होतो, मग ते सकाळी उशिरा उठतात आणि मुलं शाळेत जातात तेव्हा जेमतेम डोळे चोळत बाबा जागे झालेले असतात. मला असं वाटतं की तुम्हाला खरंच जर त्या एक्स्ट्रा झोपेची गरज असेल ना तर तुम्ही सकाळचा हा तासभर मुलांसाठी ठेवा आणि नंतर फार तर परत तासभर झोपा. पण सकाळच्या त्या गोंधळाच्या वेळेस की जेव्हा इतक्या गोष्टींचे व्यवधानं सांभाळायची आहेत आणि वर मुलांना तयार करायचं आहे तेव्हा आईच्या बरोबर कोणीतरी एक ॲडल्ट ज्याचं मुलं ऐकतील त्या व्यक्तींनी तिथे असण्याची गरज आहे. कारण ज्या क्षणी मुलं बसमध्ये बसतात त्या क्षणी घरामध्ये शांतता पसरते आणि सर्व गोष्टी व्यवस्थित नियमाप्रमाणे व्हायला लागतात. तर त्या पॉईंटपर्यंत आपल्या कुटुंबाला रोज सकाळी नेऊन सोडायला मदत करणे ही बाबा पालकांची माझ्या दृष्टीने असलेली महत्त्वाची जबाबदारी आहे. दुसरी जी जबाबदारी आहे ती दुपारची किंवा संध्याकाळची आहे किंवा कदाचित रात्रीची आहे, तुम्ही उशिरा येत असाल तर, किंवा तुम्ही आठवडाभर फार बिझी असाल तर शनिवार रविवारी करायची आहे. ती म्हणजे मुलांचा अभ्यास घेणे. आपल्याकडे मुलांचा अभ्यास हा जवळजवळ 5वी-6वी पर्यंत पूर्णपणे आईवर टाकला जातो किंवा शिकवणीवर टाकला जातो. 5वी-6वी नंतर तर तो पालकांच्या हाताबाहेरच जातो. त्यामुळे पहिल्यापासून कुठला तरी 1 किंवा 2 विषय जे तुम्हाला बाबा म्हणून चांगले जमता आहेत, तुम्हाला तुमच्या शाळेत आवडत होते, कदाचित तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही त्यात जास्त शिकलेले आहात, तर ते बसून मुलांना व्यवस्थित शिकवणे, त्यांची परीक्षेची तयारी करून घेणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. अनेक बाबा पालक हे मुलं 8वी, 9वी, 10वीत पोहोचले किंवा 11वीत पोहोचले की एकदम जागे होऊन त्यांच्या अभ्यासामध्ये इन्व्हॉल्व होतात. कारण आता करिअरचा भाग आहे. म्हणजे याचा अर्थ आत्तापर्यंत टाइमपास चालला होता, आता जेव्हा सिरियस काहीतरी गोष्ट आहे तेव्हा बाप म्हणून मला येऊ दे. आता बऱ्याचशा बाबांना हे कदाचित फार आवडणार नाही, पण रियालिटी अशी आहे की अभ्यासाची सवय, आणि मी हे अनेक व्हिडिओजमधनं याबद्दल पुन्हा पुन्हा बोललेलो आहे की अभ्यासाची सवय ही खूप आधी लागावी लागते.
त्यामुळे अभ्यासाच्या कुठल्या तरी एखाद्या विषयाची किंवा कुठल्या तरी भागाची म्हणजे गृहपाठ मी करून घेणार आहे किंवा परीक्षेची तयारी मी करून घेणार आहे किंवा रोज डायरी संध्याकाळी मी वाचणार आहे आणि त्याबद्दल मुलाशी चर्चा करणार आहे, ह्याच्यातली कुठली तरी एक जबाबदारी बाबांनी पूर्णपणे स्वतःच्या अंगावर घेण्याची गरज आहे. हा त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे हे त्यांनी जाहीर करणं आणि त्याप्रमाणे त्याची जबाबदारी घेणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. हे ढोबळ काही विषय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. अशाच प्रकारे तुमच्या इंटरेस्टच्या ज्या इतर गोष्टी असतील, काही बाबांना मुलांना क्रिकेट खेळायला शिकवायला आवडतं किंवा काहींना कम्प्युटर शिकवायला आवडतो किंवा काही बाबा हे घरामध्ये काम करणारे असतात, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी बनवणे, दुरुस्त करणे ह्याची भयंकर हौस असते आणि काही जणांना ते जमतंसुद्धा. तर त्या सर्वांनी हे करत असताना मुलांना जवळ घेऊन बसणं, मग तो मुलगा असो नाही तर मुलगी असो, पण त्यांना ही घरातली कामं शिकवणे हे गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा, आणि माझ्या दृष्टीने मानसोपचार तज्ज्ञ म्हणून हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपल्या घरामध्ये स्त्रियांची कामं आणि पुरुषांची कामं असा भेदभाव नसता हे मुलांपर्यंत पोचणं गरजेचं आहे, की ही घरची कामं आहेत आणि ती ज्याला जास्त चांगली जमत आहेत किंवा त्याला जास्त वेळ आहे किंवा हे समजुतीने आपलं ठरलेलं आहे की हे या व्यक्तीने करायचं आणि ते त्या व्यक्तीने करायचं आहे, त्या व्यक्तीने ती कामं करायची असतात. पुरुषांची कामं आणि स्त्रियांची कामं हे वेगळे असण्याचे दिवस जवळजवळ संपलेले आहेत. कामाच्या जागी तर कधीच संपलेले आहेत, पण ते घरातही संपलेले मुलांना दिसायची गरज आहे. कारण मोठा प्रॉब्लेम असा आहे की मुलांचा खूप वेळ शिक्षणामध्ये जातो आणि ग्रामीण भागामध्ये अजून तरी पुरुष शिक्षक शिल्लक आहेत. शहरी भागामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर शिक्षणामध्ये कुठेही पुरुष दिसेनासे झालेले आहेत. शाळेतला सर्व स्टाफ, सर्व टीचिंग स्टाफ या स्त्रिया असतात अगदी 12वीपर्यंत. 10वीपर्यंतच्या सर्व ट्युशन्ससुद्धा स्त्रिया चालवतात. 11वी-12वीच्या कोचिंगमध्ये कुठे कुठे पुरुष दिसायला लागतात. नाहीतर शाळेचा वॉचमन आणि शाळेचा अकाउंटंट हे सोडलं तर शाळेमध्ये कुठेही पुरुष दिसत नाहीत. पीटीची जबाबदारीसुद्धा, पीटीचे विषयसुद्धा बऱ्याच शाळांमध्ये स्त्रिया शिकवतात. मला याची कल्पना आहे की ग्रामीण आणि शहरी भागात याच्यात खूप मोठा फरक आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही एक शिक्षकी शाळा आहेत, अनेक शिक्षक असलेल्या पण भरपूर पुरुष शिक्षक असलेल्याही शाळा आहेत. तिथली परिस्थिती वेगळी आहे. पण शहरी भागामध्ये मुलांना पुरुष समोर काम करताना दिसत नाही आहेत. सगळे पुरुष दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन काम करता आहेत. घरचे काय थोडा वेळ बाबा दिसतील तेवढाच फक्त पुरुष त्यांच्यासमोर शिल्लक राहतो आहे. त्यामुळे मुलांसाठी क्रेडिबल रोल मॉडेल बनणं ही बाबा माणसांची पहिली जबाबदारी आहे. कारण पुरुष रोल मॉडेल आणि स्त्री रोल मॉडेल या दोन्हीचीही नॉर्मल वाढीसाठी मुलांना, मुलींना, सगळ्यांना गरज आहे. आणि तिथे जर घरामध्ये समोर असं कोणी रोल मॉडेल दिसलं नाही तर स्क्रीनवर त्यांना जे रोल मॉडेल दिसतात तिथे ते ओढले जाणार आहेत, त्याप्रमाणे वागणार आहेत. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे आमच्या घरात असं कोणी वागत नाही आणि हा मुलगा किंवा ही मुलगी असं का वागते. त्यामुळे बाप म्हणून असणं, बाप म्हणून दिसणं, बाप म्हणून वागणं आणि बाप म्हणून त्या जबाबदाऱ्या घेणं एकमताने आणि शेजारी शेजारी उभं राहून हे मुलांना पहिल्यापासून दिसणं गरजेचं आहे. हे जर तुमच्या घरामध्ये लहानपणापासून घडायला सुरुवात झाली तर पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजे आपण 12 ते 18 वयाबद्दल जे बोलणार आहोत तिथे तुम्हाला खूप मोठा त्रास होणार नाही. नमस्कार.